गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपुरातील दारूबंदी विरोधात लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील दारू व्यावसायिकांनी एक दिवसाचा बंद पुकारण्याचा इशारा दिलाय। असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लिकर असोसिएशनचे अध्यक्ष लिवलन चव्हाण यांच्यासोबत 21 तारखेला मुंबईत एक बैठक झाली। यात पूर्ण महाराष्ट्रात एक दिवसाचा संप पुकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये मद्य उत्पादक कंपन्या सुद्धा आपलं काम बंद करून पाठिंबा दर्शवणार आहेत। असोसिएशन लवकरच या संपाची तारीख जाहीर करणार आहे। यावेळी चंद्रपूर लिकर असोसिएशनने राज्याचे वित्तमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा इशारा दिलाय। असोसिएशनच्या मते आमचं प्रदर्शन शांतीपूर्ण होतं, मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी आमची संभावना डी गँग करत आमचं पोट फाडण्याची धमकी दिली। 42 वर्षापासून सतत हा बिझनेस चालू आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की 1972-73 ला जेव्हा हा लिकरमुळे आहे, पहिला सेल टॅक्सचा नंबर आहे, सेकंड आपला आहे। त्याची नियमित फी ते घेतात, इन्कम टॅक्स घेतात, सेल टॅक्स घेतात, वॅट घेतात। आमच्याकडे कोणता आम्ही एलबीटी हा इमाने भरतो, कोणी लायसन्सी भरत, कोणी बाकी व्यवसाय भरत असेल तर आयुक्त साहेब द्यावं लागतात। उलट यांनी पत्रकार परिषद म्हटलं की दारूवाल्यांना फार माज आलेला आहे। आम्हाला कधीच माज आला नाही मित्रो, गेले 42 वर्ष। मग हे पालकमंत्री कसे म्हणतात की यांना दारू विकू पैसा कमवू माज आलेला आहे, यांचा माज काढावा लागतो। तर माझं म्हणणं आहे की तुम्ही पॉलिटिकल पक्षाच्या नियमाप्रमाणे करा। आम्ही कोर्टात आम्ही दाद मागणार आहोत। जर आम्हाला दाद मिळाली तर आम्ही चालू ठेवू, दाद नाही मिळाली तर आम्ही बंद ठेवू। कारण की उपसभापती होते या महाराष्ट्रात विधानसभेचे या विधान परिषदेचे, तेव्हा त्यांनी तिथल्या एसपी आणि कलेक्टरचं से घेऊन वर्धा जिल्हा हा पवनार आणि गांधी कुटी सोडून याचा खुलासा त्या दोघांनी करावा। डिस्पॅच मध्ये देणार आहोत। आम्ही गुन्हा दाखल करणार, ते पालकमंत्री आहे, ते जर गुन्हा दाखल करणार नाही ठीक आहे, आम्ही त्यांना म्हणू की तुम्ही लिहून द्या। आमच्या असोसिएशनने असा विचार केला आहे की आम्ही तयारी केलेला आहे की आम्ही आदरणीय सुधीर मुनगंटीवार जे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी जे अपशब्द वापरले आणि त्यांनी जे आम्हाला डी ग्रुप किंवा दाऊद इब्राहिम ग्रुप म्हणून संबोधलं किंवा आमचे पोट फाडून टाकू या उद्देशाने त्यांनी म्हटलं, त्या विरोधात आम्ही रामनगर ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल करणार आहोत। साऱ्या जिल्ह्यातल्या 22 लाख लोकांमध्ये आता फक्त 500 लोक माझे शत्रू असे दारू दुकानदार आहेत। त्याच्यातले काही आता काळे झेंडे घेऊन होते। पुढे आयुष्यभर दारू पाजून लोकांचे संसार उद्ध्वस्त केले, आपली तोंड काली केली आणि आता आम्ही अंधारातून प्रकाशाकडे जात असताना काळे झेंडे घेऊन येतात। बघा, निनावी पत्र दिलं एवढे दारू बंदी कराल तर तुम्हाला जीवानीशी संपून टाकू। काल मुंबईत मला म्हणाला कि भाऊ आप मुंबई में पहले एक डी ग्रुप था, दाऊद ग्रुप, अब तुम्हारे चंद्रपुर का डी ग्रुप है। जानी जानी समझा और वो डी ग्रुप है। मला एकदा आपली सटकली ना D9, A9, B9, C9 जनता सोबत आहे। वो दारू पाजून या चंद्रपूर जिल्ह्याचा तुम्ही सत्यानाश केला आहे आणि याद राखा, आता जर पुन्हा काळे झेंडे दाखवाल तर आजपर्यंत दारूतून जेवढा पैसा तुम्ही कमवला तेवढ्या तुमच्या पोटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।